कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आपण जगदमान्य जगद्गुरु जगदवंदनीय पाचव्या वेदाचे निर्माते, ज्याच्या नावानं काळानं थरथर कापावं, ज्याला न्यायला यायचंय, ज्याला घेऊन जायचंय, त्याच्या नावानं काळानं थरथर कापून मागं जावं, एवढं मोठं सामर्थ्य ज्याच्या नावात आहे, अशी ते तुकोबाराय आहे. आणि त्या तुकोबारायांनी या मृत्यूलोकात मानव जन्माला प्रत्येक आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेशून त्या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं, अरे तुम्ही इथं जन्माला आला आहात तर काय करा, भगवंताला शरण जा. त्याचं मागचं कारण तुकोबारायांनी सांगितलंय. म्हणून का बरं शरण जायचंय हे त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात. म्हणून शरण जा, परंतु कसं जा, तर सर्व भावाने तन मन धनाने भगवंताला शरण जा. शरण जाताना फक्त शरीराने, आपलं तन मन मागे असेल आणि शरीर पुढे असेल त्याचा उपयोग नाही. तन मन धनाने सर्व भावाने भगवंताला शरण जा. शरण गेल्यानंतर काय होईल तर तुकोबाराय म्हणतायत, तो भगवंत हा भवसागर तरुण येईल. त्या ठिकाणी तो बहु करुणावंत आहे, आनंदगण आहे. तुम्ही त्याच्याकडे जाताना फक्त भाव घेऊन जा. तो तुमच्याकडे पैसा सोनं चांदी काही मागणार नाही, काही मागणार नाही, काही न लगे एक भावाची कारण, फक्त भाव. त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात फक्त भाव पाहिजे आणि भावानं भगवंताकडे जा. कसं शरण जा, कसं सर्व भावाने जा. तो भगवंत आपला हा भवसागर तरुण नाही. स्वतःच उदाहरण देताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले. अरे ती साक्ष मी स्वतः आहे. काय मी स्वतः सांगतो की ती साक्ष मला प्रदान झाली आणि तीच साक्ष, तो साक्षात्कार, ती जी काही घटना घडलेली आहे ती मी स्वतः तुम्हाला सांगतोय. आणि हे सगळं करून याचा वक्तव्य भाग तुकोबाराय म्हणतायत. म्हणून शरण जायचं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या निमित्तानं हा अभंग आपण आज या ठिकाणी सेवेला घेतलेला आहे. त्याचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी ज्या निमित्तानं आपण ही सेवा आहे त्याचा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. म्हणून श्री क्षेत्र ग्रामदैवत हनुमान मंदिर निमगाव जाडी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायदिंडी सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाने चालतो असे असणारे आमचे मित्र हरिभक्त परायण शुभमजी महाराज रोकडे, ज्यांच्या सामर्थ्याने चालतो असे असणारे आमचे संजय बाबा कानवडे, ज्यांच्या उपस्थितीत आहे आमचे जोरवेचे महाराज असतील, कोल्हापूरचे महाराज असतील, एक बाबा असतील, त्यांच्या त्यांच्या उपस्थितीत आहे. पहा, काकडा भजन, हरिपाठ भजन आणि इतरत्र दिवसभराचं सर्व काही त्यांच्याकडे असतं. आणि म्हणून यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा पायदिंडी सोहळा चालू आहे. अगदी लहान वयामध्ये पहा, अगदी आमच्यापेक्षा 10 ते 11 ते 12 वर्षांनी आमच्यापेक्षा लहान आहे. आमच्या नंतर हे परमार्थामध्ये शुभमजी महाराज या परमार्थामध्ये पदार्पण केलं. परंतु एवढा असताना तरी देखील आमची ही दिंडी आहे. परंतु ते चालवण्याचं काम आमच्या बंधूकडे आहे. ते काम अजून आमच्याकडे आलं नाही. परंतु आमच्याही पेक्षा 10-12 वर्षांनी लहान असणारे आमचे शुभमजी महाराज, एवढं मोठं भवितव्य, हे दुसरं वर्ष आहे. परंतु भगवंत चरणी मी प्रार्थना करेल, हे दुसरं नाही, हे अथांग अखंड असंच चालू राहावं अशी त्या भगवंत चरणी प्रार्थना करतो. का तर त्या ठिकाणी एवढं सोपं नाही. दिंडी चालवणं एवढं सोपं नाही, सत्य चालवणं एवढं सोपं नाही. मी स्वतः पाहतो, मी गायनाला त्यांच्या बरोबर ते सासवडला होतो, इतरही राहतो. मानची गावामध्ये पहा, मला टाळ वाजवता येत नव्हता. तेव्हापासून मी मानच्या आणि कोणच्या गावामध्ये टाळ वाजवता येत नव्हता तो पासून तर मी गायनाचार्याचं त्या ठिकाणी बिदागी घ्यायला लागलो. तर 3 महाराज मंडळी त्या ठिकाणी झाले. 3 महाराज, पहिल्यांदा काजगुंडे महाराज होते, नंतर बाळूबाबा आणि आता
आमच्या असणारे आदरणीय शुभमजी महाराज त्या सत्याचं नियोजन करतात. म्हणजे एवढं सोपं नाही, परंतु त्यांच्या हातनं ते घडतं याचा अर्थ त्यांचं भाग्य आहे, त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे आणि म्हणून हे सगळं होतंय. हे सगळं का सांगायचं आहे तर अगदी कमी वयामध्ये त्या ठिकाणी त्यांनी खूप सुंदर अशी ही दिंडी चालू केली, परमार्थ त्या ठिकाणी त्यांनी चालू केला. पुन्हा एकदा भगवंता चरणी प्रार्थना करतो त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो, अशीच साथ त्यांना देवो भगवंताने. आम्ही ती साथ देणार आहे. आम्ही फार मोठे कीर्तनकार नाही, फार मोठे गायक नाही, परंतु आहेत त्याच्यामध्ये त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे. कोणीतरी आधार पाहिजे म्हणून आम्ही आहोत त्या ठिकाणी. आजचा 3रा दिवस आहे. दरमजल करत करत दादांच्या दर्शनासाठी आपण चाललो आहोत. आमचे मृदुंगाचार्य असतील, सर्व वारकरी महिला पुरुष, हार्मोनियम वादक असतील, सिस्टीम वाले असतील, दोन्ही पकवादे, आमचे युट्यूब सिस्टीम वाले आमचे बंधू श्री हरिभक्त परायण आनंद महाराज बर्डे आणि सर्व टाळकरी संजू बाबा असतील, सर्वांचे आभार मानतो. वेळ नाही आणि हे सगळे आभार मानून आपल्याला आपल्या सेवेकरता घेतलेल्या अभंगाकडे आपल्याला वळायचं. विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतायत की म्हणून शरण जा. काही साधक तुकोबरायांकडे आलेत महाराज. तुकोबरायांना विचारतायत महाराज या ठिकाणी नाही, या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नाही तर गाथ्यामध्ये किंवा अनेक कीर्तनामध्ये तुकोबराय तुम्ही हेच सांगितलंय, म्हणून शरण जा, भगवंताला शरण जा. अनेक मार्गाने अनेक विशिष्ट शब्द रूपाने तुम्ही सांगितले नाही का? एका ठिकाणी सांगितलं की तुम्ही जागे व्हा, एका ठिकाणी स्वतः तुकोबराय तुम्ही दंडवत घालताय, तुम्ही हात जोडताय. अनेक ठिकाणी प्रमाण, अनेक ठिकाणी उदाहरण, अनेक ठिकाणी त्याचं साठवण तुम्ही आम्हाला करताय. तर तुकोबराय तुम्ही आम्हाला फक्त एकदा सांगा काय तर का शरण जायचं आहे. तुकोबरायने त्याचं विश्लेषण असणाऱ्या साधकांना त्यांनी करून दिलंय. महाराज काय म्हणताय की शरण जाण्यामध्ये आपली कृतज्ञता आहे. याच देहाने आपल्याला भगवंताला शरण जाता येईल. काय याच देहाने, याच शरीराने. तुकोबराय म्हणतात की हे तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला म्हणजे आपल्याला जो मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेला आहे तो त्यालाच का सांगताय. साधक म्हणतात त्यालाच तुम्ही का सांगताय. तुकोबरायांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं, अरे तो अधिकार तुमच्याकडे आहे. कुणाकडं? आपल्याकडे तो अधिकार आहे. देवाचं नाव घ्या म्हटल्यानंतर आपण घेऊ शकतो, वाद देवाचं नाव घेऊ शकत नाही. देवाचं नाव नाही घेतलं तर भजन चालू आहे, टाळी वाजवा हे आपल्याला सांगितलं तर आपल्याला टाळी वाजवता येईल, कुत्र्याला टाळी वाजवता येणार नाही. पंढरीश भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी आषाढी वारी असेल, माऊली महाराजांची कार्तिक वारी असेल, वारीला जा, तुळशी अलंकार गळ्यामध्ये घाला, उद्धार करून घ्या. हे आपल्याला सांगितलं ते योग्य आहे ना, आपल्याला ते कळेल. परंतु तेच जर सरपटणाऱ्या प्राण्याला किंवा उडणाऱ्या पक्षाला सांगितलं तर त्याला ते कळेल का? नाही कळणार महाराज. तो अधिकार त्याला नाही. नवे नवे सरळ शब्दात सांगतो, तो अधिकार फक्त संत म्हणतायत मानव जीवाला किंवा मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेल्या जीवालाच फक्त तो अधिकार आहे, इतरत्र जीवाला नाही. इतरत्र जीवाला नाही. तुम्हाला सांगण्यापेक्षा सरपटणारा प्राणी चालला, त्याला म्हटलं की ये बाबा थोडस विठ्ठल नामाचं काहीतरी गजर चालू आहे, कीर्तन सेवा चालू आहे, म्हणून भगवंताचं नाम घे. तो सरपटणारा प्राणी इकडे येणार नाही. बर आला तर तो जरी माझ्या पुढे आला, आपण इथं राहू का? बोलत जाणार. आपण इथं राहू का? आपण इथं राहणार नाही. तो सरपटणारा प्राणी आला तर याचा असा अर्थ आहे की तो एकटा येणार नाही. का? तर त्याला ते शरीर नाही महाराज, त्याला ते अवयव नाही, त्याचं प्रारब्ध नाही, त्याचं भाग्य नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुकोबराय म्हणतायत आज जन्माला आलोय आपण, आज ही शेवटची पाळी आहे.
इथं जन्माला येणं किंवा मनुष्य योनीला जन्माला येणं शेवटची पाळी म्हणतात तुकोबाराय. संत म्हणतायत आज जर तुम्ही भगवंताचं भजन केलं नाही म्हणजे काय, तर देवाचं चिंतन, देवाचं मनन, देवाची भक्ती जर केली नाही, ते वर्म जर चुकलं तर त्या ठिकाणी पुन्हा फेऱ्यात पडावं लागेल. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली वर्म फेरा फेरे, चुकली वर्म फेरा फेरे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली वर्म जर चुकलं आणि शेवटची पाळी आहे, पुन्हा तुम्हाला मनुष्य योनी प्राप्त होणार नाही, पुन्हा देह मिळणार नाही. म्हणजे अनेक कारण महाराज या ठिकाणी सांगतायत. एक तर देह पुन्हा मिळणार नाही, देह जर मिळाला तर भगवंताचं चिंतन करता येणार नाही, कारण देह मिळणार तर इतर योनीमध्ये मिळणार आहे. इतर योनीमध्ये तो अधिकार नाही, तो अधिकार नाही, तो देह नाही, ते भाग्य नाही. आणि यासाठी तुकोबाराय म्हणतायत आज तुम्ही इथं आलात तर सर्व भावाने, काया वाचा मनाने, तन मन धनाने भगवंताला शरण जा म्हणून अभंगाचं पहिलं चरण म्हणावे.